निवडणुकीच्या अनुषंगानं आज भव्य अशा रॅलीच्या आणि या सभेप्रसंगी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर, समोर बसलेली सर्व या ठिकाणी महिला माता भगिनी, माझे पत्रकार बांधव, सर्वप्रथम ज्या लोकनेत्यांनी आम्हाला घडवलं, ज्या लोकनेत्याच्या विचाराला प्रभावित होऊन आजपर्यंत आम्ही समाजकारणात राजकारणात काम करत आलो, ते आमचं दैवत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत सेवालाल महाराज चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. अहिल्यादेवी होळकर माता यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करून आलो. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आलो. अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आलो. या ठिकाणी सर्व महापुरुषांना या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. पहिली सभा आपण या ठिकाणी आज ठेवली, रॅली करायची होती. सगळ्या तरुण सहकाऱ्यांची इच्छा होती की आपल्याला रॅली करायची, पण माझ्या डोक्यात होतं की आपली लढाई ही विस्थापिताची आणि समोरचे हे सगळे प्रस्थापित आहे. पण सगळ्यांचा हट्ट होता आपल्याला रॅली करायची म्हणजे करायची, आणि सगळ्याचा आग्रह असतो, सगळ्याचा आग्रह असतो. आज तुमच्या सगळ्याच्या उपस्थितीनं
मध्यंतरी असं झालं, एक जण उभं राहिले पण जे सांगायचा उद्देश की गेली 35 ते 40 वर्षापासून आपण समाजात राजकारणात लोकात काम करतोय. काम करत असताना कधी कुठली अपेक्षा नव्हती ठेवली, परंतु ती वेळ आली आणि ती वेळ आल्यामुळं सर्वसामान्य लोकात फिरल्यानंतर सगळ्या सामान्य लोकांचा आग्रह असतो आपण या विधानसभेला त्यांचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा राहिलो. पण आता कुठंतरी या ठिकाणी आपण बघितलं लोकसभेमध्ये वातावरण बिघडलेलं होतं. मग बाकीच्या पुढाऱ्यांनी ओळखलं की आता आपल्याला पुढे विधानसभेला काही खरं नाही, म्हणून हळूहळू 5-6 महिन्यापूर्वी माणसं पेरायला चालू केली आणि एकाने हाणल्यासारखं करायचं आणि एकाने धरल्यासारखं करायचं आणि स्वतःच साधून घ्यायचं. या उद्देशाने काही लोक ह्या निवडणुकीमध्ये उभा केली आणि ते येणाऱ्या 2-4 दिवसात तुम्हाला दिसून येतील. त्याच्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, एक जीवानं एक दिलानं आता कसल्याही प्रकारचं कुठल्याही काही अफवांना बळी पडू नका. आपण ही निवडणूक लढवताना जे राजकारण करायचं ते राजकारण झालं. आता अण्णांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये विकासाविषयी बोलले. एक प्रश्न विचारायचा आहे, पत्रकार बांधव आहेत, बंजारा समाज किती दिवसापासून माजलगाव धरणाला स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांचं नाव द्या म्हणतोय. झाली का ह्यांची कधी दानत ह्या बंजारा समाजाचं नाव या माजलगाव धरणाला द्यायची नाही? कारण की तुमच्या मनात तुमच्या पोटात सगळे विषय पाप असल्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वागत आला. आज बंजारा समाज असेल, माळी समाज असेल, धनगर समाज असेल, न्हावी समाज असेल, यांना कधी विचारलं का तुम्ही? 18 पगड जातीला सोबत घेऊन द्यायची भाषा फक्त निवडणुकीत करता आणि निवडणूक झाली की स्वतःचे गावात गणेश 1-2 बगल बच्चे सांभाळून त्यांनाच गुत्तेदारी देऊन त्यांचे घर भरतात आणि स्वतः टक्केवारी घेऊन आणि कामं घेऊन या ठिकाणी स्वतः या ठिकाणी हे करतात. त्याच्यामुळं परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, बोलण्यासारखं भरपूर आहे. बोलायचं आणखी पहिले सगळे उन्हातून बरेच दिवस झाले, आता सगळे लय वेळ झाला, सकाळी 10 वाजल्यापासून उन्हात बसले सगळे आणि उन्हात कुणी कुणासाठी बसत नाही. दुसऱ्यासाठी आपण उन्हात जर राहिलो तर ते माणूस आपल्यासाठी उन्हात बसत असते. आज नंतर आता आपण बोलू, कारण की आणखी कुणीला सुरुवात केली नाही. सुरुवात पुढच्याने केल्याशिवाय आपण थांबत नाही. अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय आपण राहत नाही. त्याच्यामुळं आपण जर बघितलं आता विकासाबद्दल की वडवणी शहराची नगरपालिका गेली 5 वर्ष आपल्या ताब्यात होती. अवघ्या 5 वर्षात वडवणी शहराचा कायापालट करायचं काम या ठिकाणी आपण सत्तेच्या माध्यमातून करून दाखवलंय. माजलगाव तालुक्यात दौरा करत होतो. माजलगाव तालुक्यात 100 पैकी 95 गावात आजही रोड नाही. हे माजलगाव शहर, हे माजलगाव तालुक्याची एक व्याख्या माहिती आहे का तुम्हाला? हे माजलगावचं नाव कसं काय पडलंय? माजलगावची तुम्हाला व्याख्या सांगतो. माजलगावचं मा म्हणजे माती, जल म्हणजे पाणी, उत्कृष्ट माती आणि भरपूर असं पाणी असलेला हा तालुका. पण आजही या तालुक्यात एकही उद्योग निर्मिती नाही. MIDC करायची म्हणले, जमिनी घेतल्या स्वतः, MIDC मंजूर करून आणायच्या म्हणले, त्या जमिनी तशाच सरकारला हँडओव्हर करून त्याच्यात पैसे खाल्ले. टेक्स्टाईल पार्क करायचं म्हणले, त्या टेक्स्टाईल पार्क मधून पुन्हा आणि तिसरीकडे घुसले. फक्त आणि फक्त या ठिकाणी कागदावर कामं करायची, कागदावर सगळ्या गोष्टी करून ह्या मतदारसंघ सगळा भकास करायचा काम या विद्यमान आमदारांनी आजपर्यंत सत्ताधारी लोकांनी केलंय. मग आता कुठपर्यंत या प्रस्थापित लोकांच्या पाठीशी राहायचंय? कुठपर्यंत त्यांची गुलामगिरी करायची? कुठपर्यंत त्यांनाच आपण या ठिकाणी पाठीमागे राहून परत त्यांच्या चाचाला आपण तेच कायम ठेवायचंय? त्याच्यामुळे आता सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, कुठंतरी आता एका जीवानं एका दिलानं आपण सगळ्यांनी आता एका जागेवर राहिलं पाहिजे. 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारा तुमच्यातला तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी उभा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्याची गरज आहे की निमित्त फक्त बाबरी मुंडेचं नाव आहे, पण ही लढाई तुमची माझी सगळ्या सर्वसामान्य माणसाची लढाई. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्यांना लढाईमध्ये सहभागी
आता वेळ कमी आहे, प्रत्येकापर्यंत चिन्ह आपलं गेलंय आणि अंगठी अशी तशी नाही, हिऱ्याची अंगठी, हिऱ्याची अंगठी आणि अंगठी जर पडली पुन्हा मग माणूस बेचैन होता आणि पुन्हा काही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे अंगठी जीवानीशी सांभाळा, अंगठी घराघरात पोहोचा आणि ती अंगठी अशी जीवापाड सांभाळा की तो बाबरी उद्या आमदार झाला तर तो आपला कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला उद्या 5 वर्षात जीवापाड सांभाळायचा शब्द या ठिकाणी देतो. परत एकदा आपला आता निमित्तानंतर कार्यक्रम होतीलच, परत एकदा आपण सगळे या ठिकाणी आलात, माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले. उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी, समोर बसलेली सगळी वडीलधारी मंडळी, महिला माता भगिनी, तरुण सहकाऱ्यांना, उत्साहाने तुम्ही तर कामाला चालू आहातच, पण आणखी त्याच पटीने जास्त पटीने आपल्याला काम करावं लागेल. रात्रीचा दिवस करून प्रत्येकापर्यंत तुमची सगळ्याची जबाबदारी, फोनवर बोलणं होईल, समोरासमोर भेट होईल किंवा आपल्याला स्वतः वेळ काढून त्या गावापर्यंत आपल्याला सगळ्याला जावं लागेल. त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, तुम्ही सगळे घराघरापर्यंत गावागावापर्यंत जा आणि प्रत्येकापर्यंत एकच सांगा किंवा येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 6 वर अंगठी हे चिन्ह आहे, त्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि ह्या अंगठीचं बटन दाबल्यानंतर तुमच्या सगळ्याचं जीवनाचं सोनं करायचं काम हा बाबरी मुंडे करेल, हा माझ्या वतीने शब्द